माणसाची एक नाही तर अनेक ओळख असतात. एक स्वतःची ओळख, एक कुटुंबाची, एक समाजाची आणि एक त्याहूनही मोठी. ज्या प्रवासातून तुम्ही येता, ज्या तत्वज्ञानातून तुम्ही येता आणि ज्या संस्कृतीतून तुम्ही येता, जरा विचार करा. जर तुमचे नावही राहिले, घरही राहिले, समाजही राहिला, पण तुमची मोठी ओळख सरकारी रेकॉर्डमध्ये पुसट झाली तर काय उरेल? म्हणजे जमिनीवर तर तुम्ही आहात, पण कागदपत्रांवरून गायब. जर तुम्ही याला केवळ भावनिक आवाहन मानत असाल तर चला याचे वास्तव तपासून पाहूया. राजस्थान, जे 14% जैनांचे घर आहे, पण इथे 2001च्या तुलनेत 2011 28,000 जैन कमी नोंदवले गेले. जैन बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या केवळ एका राज्याची ही अवस्था नाही. मध्य प्रदेशचा वाढीचा दर राष्ट्रीय वाढीच्या दरापेक्षा 25% कमी आहे आणि उत्तर प्रदेशचा 44% कमी. त्यामुळे या पद्धतीवर प्रश्न तर निर्माण होतोच. आणि गोष्ट फक्त राष्ट्रीय वाढीची नाही. 2011च्या जनगणनेत 650 जिल्ह्यांपैकी 286 जिल्ह्यांमध्ये जैन लोकसंख्या 500 पेक्षाही कमी नोंदवली गेली आहे आणि सुमारे 4200 तहसीलांमध्ये हा आकडा 100 पेक्षा कमी आहे. आता तुम्हीच विचार करा, जमिनीवरील वास्तव खरोखर असेच आहे का? जिथे आपली शेकडो तीर्थक्षेत्रे आहेत, हजारो मंदिरे आहेत, व्यापारी कुटुंबे आहेत आणि समाज देशाच्या कानाकोपऱ्यात वसलेला आहे, तिथे रेकॉर्डमध्ये आपली संख्या इतकी कमी कशी? आणि जेव्हा आकडेवारी दाखवते की 1961, 71 आणि 81 मध्ये वाढ 20% पेक्षा जास्त होती, पण 1991 मध्ये ती अचानक 5% राहिली. मग 2001 मध्ये उसळी आली आणि 2011 मध्ये ती जवळपास 5% वर आली. तर प्रश्न लोकसंख्येवर नाही तर मोजणीवर उपस्थित होतो. आपण अनेकदा गृहीत धरतो की सरकारी मोजणी आहे तर ती बरोबरच असेल, पण सत्य हे आहे की सरकारी प्रक्रिया देखील एक मानवी प्रक्रिया आहे. प्रत्येक मानवी प्रक्रियेत चूक होण्याची शक्यता असते. कधी आपला निष्काळजीपणा, कधी अधिकाऱ्याची चूक, तर कधी जागरूकतेचा अभाव. यामुळे मोजणीत चूक होते. ISJ सारख्या स्वतंत्र संस्थांचे संशोधन सांगते की 2011च्या जनगणनेत जैन लोकसंख्या 60 ते 90% कमी नोंदवली गेली. अनेक राज्यांमध्ये हा फरक 2 ते 3 पटीने जास्त असू शकतो. याचे एक मोठे व्यावहारिक कारण समजून घ्या. आपले हजाराहून अधिक आडनाव आहेत आणि त्यापैकी अनेक आडनावांवरून धर्म समजत नाही. जुन्या प्रक्रियेत अनेकदा अधिकारी घरातून फक्त मुख्य उत्तरे रजिस्टरमध्ये लिहून घ्यायचा आणि फॉर्म नंतर भरायचा. आडनावावरून धर्म स्पष्ट समजला नाही आणि त्याने दुसऱ्या कुठल्या तरी धर्मात नोंद करून टाकली. पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला आपले आडनाव बदलायचे आहे. आपल्याला फक्त जनगणनेची प्रक्रिया समजून आपली ओळख अचूक नोंदवायची आहे. आपण दिगंबर असू, श्वेतांबर असू, तेरापंथी, तारणपंथी, सोनगढी, स्थानकवासी, श्रीमद राजचंद्र किंवा इतर कोणत्याही परंपरेशी जोडलेले असू, आपल्या साधनेचे मार्ग भलेही वेगळे दिसोत, पण आपली मूळ मूल्ये एकच आहेत. अहिंसा, अनेकांत आणि अपरिग्रह. जसे देशात कुणी पंजाबी आहे, कुणी राजस्थानी तर कुणी तमिळ. भाषा, प्रदेश आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत, पण पासपोर्टवर सर्वांची एकच ओळख आहे, भारतीय. आणि हीच स्पष्टता इथेही आवश्यक आहे. अनेकदा लोक म्हणतात, काय फरक पडतो? आपण सर्व एकाच परंपरेचा तर भाग आहोत, फक्त मार्ग वेगळा आहे. पण गोष्ट फक्त मार्गाची नाही तर ओळखीची सुद्धा आहे. जैन पूजा पद्धतीतील विविधता नाही, तर ती एक स्वतंत्र आणि प्राचीन दार्शनिक परंपरा आहे. याचा आधार कोणत्याही ईश्वराची सत्ता नाही, तर आत्मा आणि कर्माचा सिद्धांत आहे. आपले तीर्थंकर, आपली गुरु परंपरा, आपले व्रत, तप, साधना हा एक परिपूर्ण जीवन दृष्टिकोन आहे.
विष्णू पुराण साक्षीदार आहे की आपल्या देशाचे नाव तीर्थंकर ऋषभदेव यांचे पुत्र चक्रवर्ती सम्राट भरत यांच्या नावारून पडले. या पावन भूमीच्या परंपरेत अखंड परंपरा. या आजही भूमीच्या परंपरेत अखंड भारपराचा पाया घालणाऱ्या सम्राट चंद्रगुप्त मौर्यांनी जैन दीक्षा ग्रहण करून वैराग्य आणि त्यागाची अमर गाथा रचली. आजही उदयगिरी खंडगिरीच्या त्या प्राचीन गुहा, ग्वाल्हेरच्या त्या अढळ प्रतिमा, रणकपूरचे ते अनुपम मंदिर आपल्या खोल मुळांची आणि जिवंत परंपरेची गाथा गात आहेत. जैन मुळांची आणि जैन परंपरांशी जोडल्या गेलेल्या सराग बांधवांचे जैन समाजाच्या मुख्य प्रवाहाशी पुन्हा जोडले जाणे ही आज एक सुखद आणि सार्थ प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया आपल्याला एक सूक्ष्म शिकवणही देते की ओळख जर स्पष्टपणे जपली नाही तर काळाच्या ओघात ती पुसट होऊ शकते. केवळ परंपराच नाही तर कायदेशीर आणि घटनात्मक दृष्ट्याही आपली एक वेगळी ओळख आहे. भारत सरकारने जैनांना राष्ट्रीय अल्पसंख्याक मानले आहे. जनगणनेत जैन हा एक वेगळा धर्म म्हणून नोंदवला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही जैन धर्माला एक स्वतंत्र धर्म मानले आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आज जगाला ज्या अहिंसा, संयम आणि व्यापक दृष्टिकोनाची गरज आहे त्याची मुळे आपल्या परंपरेत आहेत. महात्मा गांधींच्या चेतनेवर श्रीमद राजचंद्र यांचा खोल प्रभाव होता आणि अनेकांताचा तोच विनम्र दृष्टिकोन इस्रोचे संस्थापक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांमध्येही दिसून येतो. भारत की पहचान बनाने में जैन धर्म की भूमिका अमूल्य रही है. ये दर्शन हमारे लोकतंत्र को दिशा दिखाते हैं, सम्यक मार्ग दिखाते हैं. जैन धर्म की परिभाषा बड़े ही सार घर्पित सूत्रों में प्राचीन आगम ग्रंथों में निबद्ध की गई है. जैसे वत्थु सहावो धम्मो, चारितम खलु धम्मो, जीवाण रक्षणम धम्मो. इन्हीं संस्कारों पर चलते हुए हमारी सरकार सबका साथ, सबका विकास के मंत्र आता पर सर्वात आगे बढ़. व्यावहारिक प्रश्न. समजा जमिनीवर सर्व काही आहे, मंदिरे, तीर्थ, संस्था, पण सरकारी रेकॉर्डमध्ये आपण कमी दिसलो तर? आणि ही काही कल्पना नाही. याचा परिणाम आपण आज जमिनीवर होताना पाहत आहोत. जर कागदपत्रांवर आपली संख्या कमी दिसली तर प्रत्येक गोष्टीसाठी जमिनीवर जास्त संघर्ष करावा लागतो. मग ती गोष्ट हेरिटेज संरक्षणाची असो, मंदिरांच्या मदतीची असो, भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनाची असो किंवा संस्थात्मक मान्यतेची असो. म्हणूनच अचूक मोजणी हा केवळ एक आकडा नाही तर तो भविष्यातील नियोजनाचा पाया आहे. आपले तीर्थ, वारसा आणि सांस्कृतिक स्मृतींच्या सुरक्षेसाठी धर्माच्या आधारावर मोजणीची जनगणना ही एकमेव अधिकृत राष्ट्रीय आकडेवारी आहे. यावेळी हे तब्बल 16 वर्षांनंतर होत आहे. पुढच्या वेळी अशी संधी कधी येईल हे कोणालाच माहीत नाही. इथे पहिल्यांदाच आपल्याला स्वगणनेच्या माध्यमातून स्वतःची योग्य माहिती स्वतः भरण्याची संधी मिळत आहे. या प्रक्रियेचे 2 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान घरांची मोजणी होईल, ज्यामध्ये 33 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक राज्यात पहिले 15 दिवस स्वगणना म्हणजेच सेल्फ एन्युमरेशनची वेळ असेल. यामध्ये आपण वेबसाईटवर जाऊन आपली माहिती स्वतः भरून स्वगणना ID घेऊ शकतो. पुढील 30 दिवसात जनगणनेचे अधिकारी घरोघरी येतील, तेव्हा आपण त्यांच्याकडून हा ID प्रमाणित करून घेऊ शकतो. प्रमाणीकरणाशिवाय ऑनलाईन नोंदणी वैध मानली जाणार नाही. दुसऱ्या टप्प्यात लोकांची मोजणी होईल, ज्यामध्ये धर्म, जात, भाषा
इत्यादींचे प्रश्न विचारले जातील. जर आपले घर पहिल्या टप्प्यात नोंदवले गेले नाही तर आपले घर दुसऱ्या टप्प्यातही सुटू शकते. त्यामुळे या टप्प्यात आपल्याला कोणतीही चूक करायची नाही. हीच ती वेळ आहे जेव्हा आपल्याला आपला समाज, आपले कुटुंब आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी काहीतरी करून दाखवायचे आहे. आपल्याला केवळ जागरूक राहायचे नाही तर सक्रिय व्हायचे आहे. आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे आणि आजूबाजूच्या किमान 5 घरांपर्यंत जनगणनेची अचूक माहिती पोहोचवायची आहे. घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या स्थानिक भाषेत तमिळ, गुजराती, मराठी, कन्नड इत्यादींमध्ये सोपा आशय तयार करायचा आहे. आपल्याला संस्थांच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून आपले म्हणणे औपचारिकरित्या जनगणना कार्यालयात मांडायचे आहे. आपल्याला वृद्धांपर्यंत आणि अशा कुटुंबांपर्यंतही पोहोचायचे आहे जे स्वतः मदत मागायला येऊ शकत नाहीत. सपोर्ट इकोसिस्टमशी जोडा. स्वयंसेवक, प्रशिक्षण, मार्गदर्शन. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर मिस्ड कॉल द्या किंवा व्हॉट्सॲप करा. आणि यात तुम्ही एकटे नाही आहात. लेट एव्हरी जैन काउंट. ही कोणतीही संस्था नाही तर हा एक कम्युनिटी ड्रिव्हन उपक्रम आहे. समाजातील लोकांनी, तुमच्यासारख्या लोकांनी मिळून हा उभा केला आहे. तुम्हाला डेटा हवा आहे? मिळेल. टूल्स हवे आहेत? मिळतील. प्रशिक्षण हवे आहे? मिळेल. रेडीमेड क्रिएटिव्हज हवे आहेत? तेही मिळतील. कोणाला जनगणनेची प्रक्रिया समजून घ्यायची असेल, फॉर्म भरण्यात मदत हवी असेल तर फक्त एक मिस्ड कॉल पुरेसा आहे. मंदिर आणि पंचकल्याणक तर एक पिढी उभारू शकते. पण परंपरा जपणे सोपे नसते. त्यासाठी पिढ्या लागतात. यावेळी प्रश्न फक्त हा नाही की तुम्ही जैन आहात. प्रश्न हा आहे की तुमच्यामुळे किती जैन योग्य प्रकारे मोजले. सही पहचान, सही पहचान. जैनम जयति शासनम, जैनम जयति शासनम. महावीर का मान, महावीर का मान. सही पहचान. जैनम जयति शासनम. महावीर का मान, सही पहचान. जैनम जयति शासन.